तुम्हीच सांगा माई, हे असं वागणं योग्य आहे का? वेळ तर लागणारच ना, संसाराचा प्रश्न आहे. काय विराजस, जावई बापू आहेत, जावई बापू आहेत. हॅलो हॅलो जावई बापू. अहो बिट्टी अजून लहान आहे ना, वेळ जाऊ देऊ नका. माझ्याकडून होकार आहे. आणि जर तिला जर कळत नसेल ना तर तिला सांगा चंदू शेठने होकार दिलाय म्हणून. तुमचा होकार घेऊन काय करायचंय? काय करायचं म्हणजे मी बाप आहे. माझा शब्द महत्वाचा असणारच. एवढ्या नशिबाने चांगला जावई बापू भेटलाय. आता त्यांचं लग्न ज्या प्रकारे झालं ते चुकीचं आहे की बरोबर आहे माहित नाही, पण त्यांनी दोघांनी एकत्र असणं हे देवाने लिहिलंय वर. आता तुम्ही दोघं सिद्ध करा निर्णय अगदी योग्य होता. हो चंदू शेठ, ठेवतो. ठेवा. राधा, मी वाट बघतोय हा. आणि मला पटलंय की मी घेतलेला माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात योग्य निर्णय होता. तुझी या अनाथ मुलीशी लग्न करण्याची हिंमत झालीच कशी? ती लाज नाही वाटली तिला इथे माझ्या घरात घेऊन आलास? संजीवनी. हा आई, काय ग, कशाला बोलवलंस? थोडं बोलायचं होतं. काही झालंय का? अहो आई, काही झालं नाहीये, पण सारखा एक विचार मनात येतोय. म्हटलं तुमच्याशी बोलावं. कशाबद्दल? भाऊजी, अहो आपल्या विराजेश आणि राधाच्या लग्नाबद्दल. लग्नाबद्दल? अहो भाऊजी, त्यांचं लग्न झालंय खरं, पण अगदी अचानक काही न ठरवता झालंय. नेमकं तुला काय म्हणायचंय? आई अहो, जे झालं ते झालं, पण आपल्या घरात आता सगळं सुरळीत चाललंय ना. म्हणजे बघा, आपल्यासाठी घरातच अगदी छोटेखानी विराजेश आणि राधाचं लग्न करायचं का आपण? म्हणजे बघा, हे असं मला वाटतंय. वा वहिनी, मस्त आयडिया आहे. हो की नाही? हो अगं, मला सुद्धा रुखरुख वाटत होती. नातवाचं लग्न बघण्याची खूप इच्छा होती. ती मनातली रुखरुख पण जाईल. हो ना? हो. मलाही अगदी असंच वाटतंय. पण काय? भाऊजी अहो, हे सगळं आपल्याला पटतंय, पण यांना कोण सांगणार? म्हणजे यांच्याशी कोण बोलणार? आई, तुम्ही बोलाल का? नवऱ्याला घाबरतेस का ग? ठीक आहे, मी बोलेन. राधाचा होकार विराजस मिळवेल आणि विजेंद्रचा होकार मी मिळवून देईल. काय? थँक्यू आई. काळजी करू नको. मस्त. रेडी? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0, स्टार्ट. विराजा, संपव लवकर.
चिटिंग आहे अरे चिटिंग आहे. कशी चिटिंग? कशी चिटिंग म्हणजे तुम्ही आता छोटे छोटे तुकडे दिलेत. नाही नाही चिटिंग मिटिंग काय नाही. बरोबर आहे बरोबर आहे. अरे मुद्दामूनच छोटे छोटे तुकडे दिले. उगाच आती गोड नको. अरे रात्रीसाठी पण काहीतरी गोड असायला हवं ना. आई हे जे काय बोललीस ना ते अगदी बरोबर बोललीस. करेक्ट आहे तुझं. खरं तर ना वहिनीचं ओपन सिक्रेट आहे. विराजस तू इतके आनंदात आहेस आणि मी मात्र ओय हॅलो, माझ्या ब्रोकडे काय टाक लावून बघतेस? रात्री ठरलंय ना तुमचं? का आता तुलाही राहवत नाहीये? हा तुला तुझ्या मनातलं आता सगळ्यांच्या समोर सांगायचंच असेल तर सांग बाई. आमची काही ना नाहीये. यू कॅन कॅरी ऑन. हो आम्हाला पण चालेल हं, सगळ्यांसमोर सांगितलं तर. हो हो खरंच. अरे पण आत्ताच कसं सांगेल ती? नाही, हा क्षण त्या दोघांचा आहे. या दोघांनाच साजरा करू दे ना. खरं आहे तुमचं. कसं असतं ना, लग्न सगळ्यांच्या समोर आणि प्रेमाची कबुली एकांतात. हो ना, लग्न तरी सगळ्यांसमोर कुठे लागलं? तेही आहेच म्हणा. विजेंद्र, मला काय वाटतं, आपण त्यांचं लग्न परत लावलं तर काय हरकत आहे? आजी, तू तर अगदी वहिनीच्या मनातलंच बोललेस. हा